नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर धुले से, जहां धुलिया में लुम्बिनी वन बहुउद्देशीय संस्थान धुले और सिद्धार्थ पब्लिक लाइब्रेरी धुले ने संयुक्त रूप से संविधान दिवस के अवसर पर व्याख्यान दिया। वहीं इस संबंध में बताया गया है कि लुम्बिनी वन बहुउद्देशीय संस्थान धुले शहर में लुम्बिनी वन बुद्ध विहार, सकरी रोड, लुम्बिनी वन विहार में है। आज शाम 6 बजे संविधान दिवस के अवसर पर सिद्धार्थ पब्लिक लाइब्रेरी धुले संयुक्त द्वारा संविधान की प्रस्तावना का पूजन कर महामना डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और भगवान गौतम बुद्ध को पुष्पांजलि अर्पित कर नमन किया गया। बता दें, जिसके बाद विधि सलाहकार एडवोकेट राहुल वाघ, शासकीय टेक्निकेतन धुले के प्राचार्य डॉक्टर राजू वाडेकर एवं अन्य गणमान्य लोगों ने इस स्थान पर सभी को अपना बहुमूल्य मार्गदर्शन दिया। वहीं कार्यक्रम की शुरुआत में बुद्ध पद ग्रहण के बाद वंदना की गई। महामना डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का गीत प्रस्तुत किया गया, जिसके बाद चैत्र पालवी काव्य संग्रह के प्रमुख चैत्रराम पवार ने भी यहां पर एक कविता प्रस्तुत की, तो वहीं उन्हें सम्मानित भी किया गया। उसके बाद दुनिया का सबसे बड़ा लिखित संविधान, दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र अब 75 साल का हो गया है। भले ही ये प्रक्रिया लगभग 100 संशोधनों की है, लेकिन इतने संशोधनों ने संविधान की ताकत बढ़ा दी है। चाहे कितने भी संशोधन हो, हमारे सर्वोच्च जो लोग पूरे संविधान को बदलना चाहते हैं, उनके समक्ष न्यायालय ही मूल ढांचे का न्यायाधीश है, क्योंकि ये संविधान अशुष्क न रहकर हम जैसे प्रबुद्ध नागरिकों द्वारा आसानी से 100 साल का जश्न मना लिया जाएगा। संविधान की प्रगति को सफल बनाने के लिए संस्थान द्वारा एक व्याख्यान का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में कानूनी सलाहकार, कानूनी विशेषज्ञ एडवोकेट राहुल वाघ ने मार्गदर्शन किया। कोषाध्यक्ष बंशीधर साल्वे ने आदि ने किया। हे आपलं एक टॉनिक आहे, तर हे अगोदर समजलं पाहिजे। बाबासाहेब म्हणजे काय, मी एका ओळीत व्याख्या करतो। बाबासाहेब 14 एप्रिलला जन्माला आले, नंतर 6 डिसेंबरला गेले। या भानगडीत पडण्यापेक्षा मी एका ओळीत सांगतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देणारं रसायन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बस संपले बाबासाहेब आंबेडकर। आता काही कुठे आपल्याला जायची गरज नाही, काहीच गरज नाही। आता दुसरं विधान करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा। आपण इथे काही भाषण वगैरे करत नाही, एक डायलॉग करू, 2 वे कम्युनिकेशन। काही वाटलं तुम्हाला उभं राहून बोला, खोडा, आपण डिबेट्स करू। आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची माफी मागून सांगतो, मी पत्रिका कसा बनतो, बुद्धाने संघ बनवला होता। कसा संघ बनवला होता बुद्धाने? एकाच रात्रीतनं बुद्ध आला आणि लोकांना गोळा केला, अजिबात नाही। एक गोष्ट डोक्यातली फॅन्टसी काढून टाका की अर्थसत्ता ताब्यात आल्यानंतर आपल्याला प्रभावी होता येतं, हे डोक्यातनं काढून टाका। कारण पहिली गोष्ट म्हणजे बुद्ध हा युवराज होता, राजपुत्र होता आणि बुद्धाच्या ताब्यात अर्थसत्ता होती। बुद्ध हा त्या काळातला सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व होता। तर बुद्ध अर्थव्यवस्था ताब्यात आहे म्हणून कुठलाही बदल घडवू शकला नाही। बुद्धाने बदल घडवण्यासाठी अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था नाकारली आणि लोकांच्या मताचं परिवर्तन करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि बुद्ध हा जगातला आयकॉन झाला, नुसता शाक्य वंशाचा झाला नाही। म्हणजे काय, तुम्हाला आयकॉन बनायचं असेल तर मत परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेत जेव्हा तुम्ही शिरता तेव्हा तुम्ही इफेक्टिव्ह राहता। तर मत परिवर्तन करण्याची प्रक्रिया काय? तर मत परिवर्तन करण्याची प्रक्रिया आहे रेग्युलरमध्ये डिबेट डिस्कशनमध्ये जाणं। तर भारतीय संविधान याला आपण ज्यावेळेस, म्हणून मी बोललो की अर्पण पत्रिकेला तिथे नमन करण्यापेक्षा, कारण बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान, बघा बाबासाहेबांचं एकच वाक्य, आता पुन्हा एक बेसिक लक्षात ठेवा, संविधान कशाला म्हणतात बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांनी एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं, घटनात्मक नीतिमत्ता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी। ही कन्सेप्ट समजून घ्या। काय आहे बाबासाहेबांना घटनात्मक नीतिमत्ता म्हणून काय अभिप्रेत होतं? तर बाबासाहेब असं म्हणायचे, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे ही काही सहज भावना नाही। नीट लक्षात घ्या, घटनात्मक नीतिमत्तेच्या बाबतीत काय म्हणताय बाबासाहेब, ही काही सहज भावना नाही, ती पद्धतशीररित्या आपल्याला विकसित करावी लागते। या देशातली समाज व्यवस्था ते स्वीकारून घ्यायला मूलतः तयार नाही। अशा वेळी संविधान किंवा विधानमंडळावर विश्वास ठेवणं मूर्खपणाचं लक्षण आहे। म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, कायदे मंडळावर आपण विश्वास ठेवणं मूर्खपणाचं लक्षण आहे। म्हणून आपले काही लोक काय करताय माहिती का, आता ही प्रक्रिया, हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं, श्री भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर,
नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. महाविरोधी कवटाळीला सारा समाज सांभाळीला, कोटी कोटीचा उतार केला हो, शिरी बांधिला मानाचा शेला. अंधरुडीला गुलामगिरीला, अंधरुडीला गुलामगिरीला लावूया कातर, लावूया कातर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. जातीभेदीच्या तोडीला तोफा, मार्ग सत्याचा दवीला सोपा. आम्हा बांधून ठेवलाय खोपा, बौद्ध धर्माचा टांगलाय सोपा. जाणून महती सुकान जगती, जाणून महती सुकान जगती. दलितांची लेकर, दलितांची लेकर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. भारताला जी होती हवी अशी लिहिली घटना नवी, भारताला जी होती हवी अशी लिहिली घटना नवी. नवज्ञानाचा होता रवी हो, काय वर्णवी चोरवी. जोर धरती हरेंद्र कीर्ती, जोर धरती हरेंद्र कीर्ती. राहील अजरामर, राहील अजरामर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं. श्री भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर, नाव हे गाजतय हो जगभर. धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।